वय ग ए पोरी हा डिम्पी ना तुझं नाव वय ओळखती का मला वय चांगलंच ओळखते की ते फुलं काकू नंतर घरात घुसल्या तर तुम्हीच ना घुसली हा नाही म्हणजे आपण दुसऱ्या लगीन तुमच्याशीच केलं ना हा तुमच्याबद्दल आमची आजी लय काय काय चांगलं बोलत असते ते आपलं डॉक्टर कुठं आहेत हे डिंपल ना शहाणपणा करण्याच्या नादामध्ये सत्य काय ते उकून बसेल सगळ्यांना कळेल मीच डॉक्टर अजित कुमार देवी मीच देवी सिंगे काय गरज शहाणपणा करायची एवढी हे डिंपल त्या भाईकडे होती तिकडनं सुटली कशी काय देवी सिंग ही वेळ आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधायची वेळ आहे का ही मला बाहेर गेलं पाहिजे निदान मला समोर बघून तरी ती काय बोलणार नाही डॉक्टर कोण डॉक्टर ए बोल की कोण डॉक्टर नाही डॉक्टर म्हणजे आपलं नरवाजीच्या डोळ्यांसाठी एखादा डॉक्टर येत असेल ना उपचारासाठी त्या डॉक्टरांबद्दल विचारते आम्ही ए मला काय गरज नाही डॉक्टर बिक्टरची माझं काही अडत नाही डोळं नसलं म्हणून डोळं असणारी काय दिवं लावतात ना ते बघते मी आजूबाजूला एवढं सगळं चाललेलं असतंय काय कळत नाही आमच्या घरातल्यांना तो घरात शिरलेला भामटा रोज काय नाही काहीतरी काम करतोय गावात रोज मडी पाडतोय ह्यांना कुणाला दिसेना झालंय ही रोज चाललेली पाप बघूनच आहे ना ते मला दिसत नाही तेच चांगलं वाटतंय या नरू आजीला पण आमच्या आजीगत सगळं कळतं का काय फुला काकू तुम्ही सगळ्यांची ओळख नाही करून दिली अगं भाई की राहिलंच की ओळख करून द्यायची हा आमचा सुधाकर रंजनाचा थोरला लोक हा ए डिंपल यो पोलिसात हाफिसर नाही तसलं काही नाही साधा हवालदार आहे बरेच वर्ष एकाच ठिकाणी आहे काय प्रगती नाही तिथं आणि ह्यो ऋतिक सुधाकरचा लोक आणि ती हौसा रंजनाची धाकटी लेक हौसा नाही हॅस हॅस बर आणि ही लाली माझी सुनबाई आणि ह्यो माझा देव गोपाळ 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 दादा होय शपथ दादा तू परत आलास वे गोपाळ दादा दादा परत आला तू कधी आलास परत हा अयो नाही फुलं काकू म्हणजे आमच्या घरच्यांना सगळ्यांना कळलं होतं मला पण की गोपाळ दादा गायब झालाय म्हणून आणि परत आलाच नाही पण खरं सांगू का आता परत आलंय बघून ना लय म्हणजे लय भारी वाटतंय हा ही ह्यो एक लाबाड आणि त्यात ही एक दुसरी आपण दोघं भाऊ भाऊ आणि चोरी करून वाटून खाऊ अशी गत आहे या मुडद्यांची हे नाही आमची नरू आजी म्हणजे सर्व आजीची डुप्लिकेट कॉपीच आहे हा है की नाही सेम टू सेम ए मी नाही कॉपी बिप्या ओरिजिनल आहे मी ओरिजिनल एक सांगू का तुम्हाला सगळ्यांना भेटल्यानंतर ना मला लय म्हणजे लय भारी वाटते
त्यामुळे पुढचे काही दिवस मी आता हितच राहणार आहे. चालेल ना? हा तर माझी खोली कुठे आहे सांगा मला. काय का आता म्हणजे ये बघ बाई डिंपे, 2 दिवस राहणार असली तर पाहुण्यासारखी राहा. नंतर आहे ना प्रॉपर्टीवर जर हिस्सा सांगितला तर मग काय राहू नको बाई हित्त. काय खरं बोललेलं बरं नाही का? नाही 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 अजिबात नाही. कोणाकडनं हिस्सा घ्यायचा मला बरोबर कळतं. हा मग ठीक आहे. नाही तर काय बाई लोकांचा आजकाल काय भरोसा राहिला का? प्रॉपर्टीसाठी घरात काय घुसत्या आणि काय काय करत्या. खरं आहे. मला दाखवा ना माझी खोली कोणती आहे. अगं डिंपल, हे बघ आमच्याकडे काय पाहुण्यांसाठी खास खोली नाही आहे. तू एक काम कर ना, गोपाळच्या खोलीतच तू 2-3 दिवस झोप. गोपाळ बाहेर झोपल. काय रे गोपाळ, चालेल ना तुला? वय मला चालेल. तुम्हाला चालेल ना गोपाळ दादा? थँक्यू. हा गोपाळ दादा थँक्यू. म्या बॅग घेऊन आली. लाले, एक काम कर, तुझी खोली दाखव तिला. हो ये. जड आहे ना. ये. ये वय. अयो शुरू होते ही खत्म हो गए रूम. बापरे. अयो लय छोटी रूम आहे तुमची. नाही म्हणजे आमचं कातरवाडीचं वाड आहे ना, लय म्हणजे लय मोठं आहे. म्हणजे तुमचं जेवढं वाड आहे ना तेवढी माझी खोली आहे. आणि तुमची जेवढी रूम तेवढं माझं बाथरूम. हे पण कडक आहे बाया. पण काय नाही, मी करील ॲडजस्ट. ते काय आहे ना, मला बड्या खोलीची, बड्या बाथरूमची, त्यात बाथटब पण पाहिजे. ह्या सगळ्याची सवय झाली आहे ना. बाथटब झोपून आंघोळ करतात असा असतो, असा आडवा. त्यात झोपायचं आणि आंघोळ करायची. तुम्हाला नसेल माहीत ना, कारण तुमच्याकडे नाही. काय हरकत नाही. मला पाणी प्यायचंय. फ्रीज नाही आहे किचन मध्ये. नाही नाही. अच्छा नाही, माझ्या खोलीत फ्रीज आहे ना, AC पण आहे. आणि फ्रीज तो डबल डोअरवाला आहे. पाणी पण गरम आहे. ठीक आहे, पण आता करते ॲडजस्ट. काय तू इथं तुझ्या पिक्चरच्या शूटिंगला नाही आलीस ना, पाहुणी म्हणून आलीस. तर पाहुणी म्हणून राहा 2 दिवस आणि परत जा. आता इथं तुझ्या खोली इतकी मोठी खोली नाहीये, मोठा वाडा नाहीये, तो काय तो बाथटब नाहीये, AC पण नाहीये, इथं खोलीत फ्रीज पण नाहीये, तरी पण तुला इथं यावंसं वाटलं का? आजीमुळं. आजीसाठी. आजीला भेटायला आलीस. जिला तू काळी का गोरी ते पण माहित नाही, तुला ती नात मानायलाच तयार नाही, तिच्यासाठी तू आलीस. तसं आजीला तर तुम्ही पण माहित नाही ना कसे दिसता, कसे हायता. पण काय हरकत नाही, मी बोलले की मी ॲडजस्ट करून घे. लय लय उपकार झाले बघ तुझे. तू आम्हाला सगळ्यांना ऍडजस्ट करून घेते, आमच्या वाड्याला ऍडजस्ट करून घेतेस. आवडतेस. चालते. हा मला खरं खरं सांग, तू खरंच आमच्या नरू आजीला भेटायला आलीस का तुझं आमच्या वाड्यात नाहीतर आमच्या गावात काहीतरी काम आहे म्हणून आलीस? हे बघ, तुझा जर आमच्या प्रॉपर्टीवर डोळा असेल तर त्या प्रॉपर्टीत आधीच वाद चालले तिथं, त्यामुळे तुला इथं काहीच नाही मिळणार. मला ना तुमच्या या छोट्या वाड्याच्या प्रॉपर्टीत ना काडीचा पण इंटरेस्ट नाही. माझी स्वप्ने लय बडी प्रॉपर्टी, बडे स्वप्ने. हा चिवळ्या, अरे काय चाललंय तुमचं रे? त्या पोरगीला ह्या घरात ठेवून घेऊ नका अजिबात. तुझी लाडकी आजी तुझी आठवण काढते. चल.